हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आली आहे एकदम चटपटी आणि भन्नाट अशी भाजी, जी की विदर्भामध्ये काही ठिकाणीच बनते. आणि ही भाजी आहे शेंगदाण्याची भाजी. तर कशी बनवायची, चला तर मग बघूया. सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याला छान गरम भाजून घेतले आणि त्यानंतर मग त्याचा कूट तयार केलेला आहे. त्यानंतर मग मी इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जिरा ॲड केलेला आहे. नंतर मी बारीक लसूण ॲड केलेला आहे. तुम्ही लसणाची पेस्ट पण यूज करू शकता. त्यानंतर मग मी इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड केली आहे आणि लगेच मी बारीक चिरलेला लाल कांदा इथे ॲड केलेला आहे. याला छान आणखी लाल होऊ देऊ आणि तेलामध्ये छान शिजू देऊ. शिजल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले इथे मी 2 टोमॅटो घेतले आहे. ते पण यामध्ये ॲड करू आणि हे पण सगळे एकजीव होईपर्यंत आपण त्याला गरम होऊ देऊ. यामध्ये तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी बारीक त्याची म्हणजे छान अशी प्युरी तयार करून पण यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला खूप घाई असेल आणि टोमॅटो शिजण्याइतकाही वेळ नसेल, तर तुम्ही त्याची प्युरी करून यामध्ये ॲड करू शकता. नंतर मग मी इथे जिरा पावडर ॲड केला आहे, धनिया पावडर ॲड केला आहे, टर्मरिक ॲड केलेला आहे आणि सोबतच मी इथे चिली पावडर पण ॲड केलेला आहे. आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ पण ॲड करूया. आणि हे सगळं मिश्रण आपलं रेडी झाल्याच्या नंतर मग आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि कोथिंबीरला पण आपण छान वाफेमध्ये शिजू देऊ, म्हणजे 2 ते 3 मिनटं शिजू देऊ. आणि शिजल्यानंतर यामध्ये आपण मिश्रण तयार केलं होतं, म्हणजेच एक कूट तयार केलेला होता शेंगदाण्याचा, तो आपण याच्यामध्ये ॲड करू आणि याला छान आपण भाजून घेतल्यासारखं याला सगळ्या मिश्रणमध्ये मिक्स करून घेऊ आणि एकजीव करून घेऊ. आणि याला पण आपण 2 ते 3 मिनटं ठेवू, छान वाफ येऊ देऊ. वाफ आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करू. म्हणजे इथे आपली भाजी ही एकदम म्हणजे आधीच आपली भाजी शिजलेली आहे, फक्त आपल्याला थोडी थोडी वाफ येऊ द्यायची आहे. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालणार आणि थोडी थोडी 2 ते 3 मिनटं आपण याला वाफ येऊ देऊ. याला थोडा वेळ आपण झाकून ठेवूया आणि वाफ आल्याच्या नंतर आपली भाजी लगेच तयार होईल. बघा, अशा नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्या चॅनलला, तुमच्या यूट्यूबला लवकरात लवकर दिसेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हिडिओला नक्की बघू शकाल. ही भाजी म्हणजे एकदम पटकन बनणारी आणि विदिन अ सेकंद बनणारी भाजी आहे. म्हणजेच तुम्ही खूप घाईत आहे आणि तुमच्याकडे भाजीला काही नाही आहे, काय करावे सुचत नाही आहे, मग तुम्ही अशा वेळेस या भाजीचा विचार नक्कीच करू शकता. आणि ही भाजी लवकरच बनते आणि खायला पण एकदम भारी लागते. विदर्भात ही खूप स्पेशल भाजी आहे आणि मुलांच्या डब्यांवर ही भाजी तर स्पेशली करून दिली जाते. आणि कारण ही लवकर बनते आणि मुलांना पण खूप घाई असते डबे देण्याची, त्यामुळे ही भाजी लवकर बनते आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही तर. आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.